भजन कोर्सिंग टेक चॅनल तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. आजची नवीन अपडेट आलेली आहे. NBT ह्या न्यूज पेपरवर असं आलेलं आहे की लाडकी बहीणच्या EKYC बद्दल संदर्भात बघू शकता तुम्ही. नवभारत टाइम्सवर आलेलं आहे पोस्ट. लाडकी बहीण योजनेच्या नाही का काही 18 तारखेपर्यंत, या महिन्याच्या 18 नोव्हेंबरपर्यंत ची अंतिम तारीख दिलेली आहे EKYC करण्यासाठी. तुम्ही बघू शकता EKYC ची 18 नोव्हेंबरची तारीख दिलेली आहे. लास्ट आता 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही EKYC करू शकता. त्यानंतर EKYC करणं मुश्किल आहे लाडक्या ताईंनो. EKYC लवकरात लवकर करून घ्या, कारण की तुम्हाला EKYC लवकरात लवकर करायचे आहे. हे एका नवभारत टाइम्सवरच्या पेपरवर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. खाली गेल्यावर नंतर तुम्ही इथलची पुरी माहिती बघू शकता. EKYC ची संदर्भात 18 नोव्हेंबरपर्यंत अंतिम तारीख दिलेली आहे लाडक्या ताईंनो. तुम्हाला EKYC मोबाईलवर करायची असेल तर शॉर्टली बघून घ्या. या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. बजरंग कोर्सिंग टेक चॅनलला सपोर्ट करत चला. लाडक्या ताईंनो तुम्हाला एवढं सांगायचं हो की EKYC तुम्हाला लवकरात लवकर करावं लागेल. EKYC ची नाही का काही मुदतवाढ वाढलेली नाही अजून. फक्त EKYC 18 तारखेपर्यंत, 18 नोव्हेंबरपर्यंत EKYC तुम्ही करू शकता. EKYC तुम्हाला लवकरात लवकर करायचे आणि तुम्हाला EKYCच्या नंतर पैसे मिळणं हे मिळणंच आहे. EKYC झाल्यानंतर तुमची असं समजू नका की आमची EKYC झालं की आम्ही मोकळे झाले. अजून EKYCच्या नंतर तिथं तुम्हाला एक त्यांची पडताळणी होईल. EKYC नंतर तुम्ही या गटामध्ये बसणार आहे की नाही, योग्य पात्र आहे की नाही लाडक्या ताईंनो, ते बी तुम्हाला अपडेट मिळून जाईल या चॅनलवर. तुम्हाला EKYC करणं हे अनिवार्य आहे लाडक्या ताईंनो. हे लाडकी बहीण योजनाची सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. 18 तारखेपर्यंत हे सगळंच मुदतवाढ दिली होती. अजून मुदतवाढ वाढण्यासाठी काही सरकारने का प्रयत्न करत होते, पण काही 18 तारखेपर्यंतच मुदतवाढ वाढलेली आहे. अजून एक गोष्ट म्हणजे EKYCच्या सगळ्याच लाडक्या ताईंसाठी एवढी मोठी सूचना आलेली आहे. EKYC करून घ्या लाडक्या ताईंनो. अजून नाही का नवीन अपडेट आलेला नाही आहे. अजून कोणतं ऑप्शन दिलेलं नाही कोणत्या संदर्भामध्ये की ज्यांना पती नाही आहे आणि ज्यांना एडिट करण्याचं ऑप्शन काही दिलेलं नाही, त्यांना त्यांचे पात्रामध्ये अजून नाही का काही होणार आहे. म्हणजे त्यांना पती नाही आहे, त्यांनी नाही का त्यांचे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे किंवा मृत्यू प्रमाणपत्र किंवा त्यांचं काही डॉक्युमेंट लागणार आहे. त्यासाठी त्यांची EKYC त्यानंतर करणार आहे सरकार, असं म्हणणं चालू आहे. तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला EKYC लवकरात लवकर करायची आहे. आणि ताईंनो, हे व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. बजरंग कोर्सिंग टेक चॅनलला असंच सपोर्ट करत चला. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.